नको मला बंगला नको, गाडी पाहिजे पण नऊवारी साडी पाहिजे. मी काही बोलत असतात. एका प्राथमिक शाळेमधला एक वर्गाच्या वर्ग हुशार वर्ग होता. पण हेड सरांना असं वाटलं की आपण यांची थोडी परीक्षा घ्यावी, यांचं एम काय आहे, यांचं ध्येय काय आहे हे पाहावं. म्हणून त्यांनी त्या वर्गामध्ये जाऊन एका मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ए मुला, तू मोठं झाल्यानंतर काय होणार सांग. तो म्हणाला, मी मोठा झाल्यानंतर डॉक्टर होणार. सरांना आनंद वाटला, त्याला खाली बसवलं. दुसऱ्या एका मुलाला उठवलं, मुला तू उठ रे, तू मोठं झाल्यानंतर काय होणार. IPS अधिकारी होणार. खूप आनंद वाटला. अशी मुलं पाहिजेत, ध्येय ठेवणारी. त्या दोन्ही मुलाला खाली बसवलं. मग एका मुलीला उठवलं, मुली तू मोठी झाल्यानंतर काय होणार सांग. ती उठली आणि म्हणायला लागली, सर मी तुम्हाला कसं काय सांगू, मला लाज वाटते ना. अगं लाजायचं काय कारण आहे. या दोन मुलांनी उत्तर दिलं, मग तुला बोलायला काय हरकत आहे. सांग पडदेशी, तू मोठी झाल्यानंतर काय होणार. सर मी मोठी झाल्यानंतर 2 पोरांची आई होणार. सरांनी कपाळावर हात मारून घेतला, रागारागानं खाली बसवलं. मग कोपऱ्यात आमचं गण्या बसलेलं सरांना दिसलं. गण्या, वात्रट गण्या. गण्याला उठवला, गण्या तू उठ, तू सांग तू मोठं झाल्यानंतर काय होणार. गण्या उठला, सर मी मोठा झाल्यानंतर त्याच 2 पोरांचा बाप होणार. धन्यवाद. पहलगाव मध्ये आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यावेळी बरेच निरपराध लोक मारले गेले. अनेक आपले सैनिक मारले गेले. त्यांना एक आदरांजली. आज आपण बघतोय की या सर्व सैनिकांची मुलं, त्यांच्या बायका, त्यांची आई, त्यांचे भाऊ, त्यांच्या बहिणी वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात की माझा भाऊ येईल, माझा मुलगा येईल, माझा नवरा येईल. पण याने आपल्या प्राणांची आहुती दिली. आपण इथं बिनधास्त जगत असतो, पण हे लोक आपल्या प्राणांची आहुती देतात, बलिदान देतात. म्हणून तर हा देश व्यवस्थित चाललेला आहे. आपण बिनधास्त आपल्या घरामध्ये झोपू शकतो. आणि सिंदूर मिशन मध्ये ज्यांनी काम केलं त्या होत्या सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर विविका सिंग. यांना सुद्धा सलाम. त्यांनी बऱ्याच जणांचे प्राण वाचवले आणि आपल्या मायदेशी त्यांनी परत आणलं. म्हणून त्यांना एक उत्तेजित करण्यासाठी, जे जवान आज लढत आहेत त्यांना उत्तेजित करण्यासाठी आणि
शहीद झालेल्या जवानांना आदरांजली देण्यासाठी एक आयटम आपल्या समोर सादर करीत आहोत. सींचा है खून से हमने अपने देश की आजादी को, सींचा है खून से हमने अपने देश की आजादी को, मर मिटाना है उन देश के गद्दारों को, करके जानों को कुर्बान दे गई आजादी वतन अपने हाथों में, और खून का कतरा कतरा यही कहता है. हा अलीकडेच अमर पवार हे सीमेवर लढत असताना शहीद झाले आहेत. त्यांना आम्ही सलाम करीत आहोत आणि त्यांना आदरांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत.